नमस्कार मित्रांनो, मी अनिल मोरे। आज आपण सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकल पडदा चित्रपटगृह या शृंखलेतील भाग 19 मध्ये विकास थिएटरच्या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत। जसे की मागील भागात आपण पाहिले होते, सन फेब्रुवारी 2012 मध्ये तेरे नाल लव हो गया हा चित्रपट चालू असताना रात्रीच्या खेळानंतर या थिएटरच्या परिसरातून धुराचे लोट बाहेर पडू लागले आणि बघता बघता त्या धुराच्या लोटांनी अग्नीच्या ज्वालेत रूपांतर होऊन त्यातून आगीचा भडका आगीने रौद्र रूप धारण केले। सुदैवाने रात्रीचा खेळ संपल्याने जीवितहानी झाली नाही। चित्रपटांचा दर्दी प्रेक्षक या नात्याने या चित्रपटगृहात पुन्हा जाण्याचे योग आले। आज आपण हे पाहत आहोत, या थिएटरची ही अवस्था। सिलिंगच्या एक्झॉस्ट फॅनच्या जाळ्या काढून त्या ठिकाणी अग्निशामक दलाने प्रवेश केला, त्यामुळे हे सगळ्या खिडक्यांची तोडफोड झालेली दिसून येत आहे। हे सिलिंगचे खिडक्या आणि या वरच्या मजल्यावरची ही परिस्थिती दिसून येत आहे। हे जळालेले फर्निचरचे अवशेष चित्रपटगृहाच्या बाल्कनीच्या परिसरात दिसून येत आहे। त्यात बऱ्याचशा अर्धवट जळालेल्या खुर्च्या आणि लाकडी सामान अशी सामग्री दिसून येते। हे थिएटरच्या बाल्कनीचा परिसर। थिएटरची बाल्कनी आपण पाहत आहोत। हे समोरासमोरील दोन दरवाजे आणि सिलिंगचे जळालेले छप्पर, त्यातून फक्त लोखंडी अँगल आपणास दिसत आहे। स्टॉल अप्पर स्टॉल येथील इंटेरियर मात्र जसे आहे तसेच असल्याचे दिसून येते। चित्रपटगृहाचा स्क्रीन अद्यापही दिसतोय। एक प्रकारचे हे खंडरच झालेले म्हणावे लागेल। हे आपण पाहताय थिएटरच्या परिसरातील अवशेष। आपण बघतायत तर हे असे विकास थिएटर आज मितीस बंद असले तरी त्यातील सर्व जळीत परिस्थिती सर्वसामान्य प्रेक्षकांचे मन विषण्ण करून जाते। थिएटरच्या तळमजल्यावर अद्यापही एक पत संस्था व इतर ऑफिसेस दिसून येतात, मात्र वरच्या मजल्यावरचे क्लिनिक वगैरे बंद असल्याचे दिसून येते। हे थिएटरचे छत आणि त्या पलीकडील रस्ता दिसून येत आहे। अत्यंत वर्दळीचे हे ठिकाण आज
ओझ दिसत आहे. मात्र रस्त्यावरील वाहनांची गर्दी, मित्रांनो, आणि आपल्याला लोकांची वर्दळ कसा वाटला कायम दिसून येत आहे. आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात. तसेच आपणास हे चॅनल आवडल्यास त्यास लाईक व सबस्क्राईब करण्यास विसरू नये. मी अनिल मोरे. पुढील भागात आपण अशाच एखाद्या चित्रपटगृहासंदर्भात जाणून घेणार आहोत जे एकेकाळी वैभवाच्या अतिउच्च शिखरावर होते आणि आज मितीस त्याची अवस्था नोवेअर म्हणजे कुठेही नाही अशी झाली आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया.